मी पौरस आर्ट विजन तर्फे आणि त्याच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्प्रेडिंग नॉलेज या वेब सेमिनार जे आपण घेतो त्या सिरीज तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आजचं आपल्या सेमिनार मधलं वेब सिरीज मधलं साधारणपणे 23 सेमिनार आतापर्यंत आपण घेऊन झालेले आहेत. त्यापैकी आजचं हे 24वं सेमिनार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विषयाचं कुठलंही बंधन न ठेवता विविध विषयांना स्पर्श करत आपण हे सेमिनार्स किंवा वेबिनार्स घेत आहोत. तसंच हे आजचं 24वा वेबिनार. आजच्या वेबिनारचं नाव आहे समर्थ रामदास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील साम्यस्थळे. मुळामध्ये हे वेबिनार ठेवण्याचं कारण, एक महत्वाचं कारण हे होतं की या दोघांतील साम्यस्थळे अर्थात मॅमनेच मला हे सांगून दिलं आणि आमचं ह्याच्याबद्दल बरं डिस्कशन पण झालं होतं की ह्याच्यावरती जास्त कोणी विचार किंवा ह्याच्यावरती जास्त अभ्यास असा झाला नव्हता आणि मॅमने तो अभ्यास वेगळ्या स्वरूपाने केला सुद्धा आहे. मुळामध्ये समर्थ रामदास हे आध्यात्मिक गुरु किंवा क्रांतिकारक आध्यात्मिक गुरु असं मी त्यांना म्हणेन, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक होतेच. तर या दोघांचा समन्वय फक्त त्यांच्या वागणुकीतून नाही तर त्यांच्या लिटरेचर असेल, म्हणजे वाङ्मय असेल, वागणूक असेल, उपदेश असतील, अशा विविध स्वरूपांत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतो. त्याचाच आज अभ्यास म्हणा किंवा त्याचं एक लहानशी माहिती आपण आज घेणार आहोत. यासाठी आपल्याकडे आज आले आहेत ते आमचे प्राध्यापक डॉक्टर विमुक्ता राजे मॅडम. यांनी आपल्याकडे आधी देखील समर्थ रामदास आणि आधुनिक व्यवस्थापन याच्यावरती एक वेबिनार घेतलेलं होतं. त्यांची जस्ट मी ओळख करून दिली कारण की आज बरेचसे आपले नवीन मेंबर्स आहेत, त्यामुळे त्यांची मी ओळख करून देईल आणि आपण बरोबर 7 वाजता म्हणजे 2 मिनिटांनंतर आपल्या वेबिनारला सुरुवात करूयात. प्राध्यापक डॉक्टर विमुक्ता राजे यांनी लिटरेचर मधून मास्टर्स केलं आहे, तसेच जर्नलिझम आणि कम्युनिकेशन मधून देखील त्यांनी मास्टर्स केलं आहे. त्यांचं एमफिल देखील झालं आहे लिटरेचर. त्यांची डॉक्टरेट म्हणजे PhD समर्थ रामदासांच्या वाङ्मयी व्यक्तिमत्वातील विशेष एक शोध या विषयात झाली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोधनिबंध त्यांनी सादर केलेत. तसेच विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यामध्ये 50 पेक्षा जास्त लेख त्यांचे प्रसिद्ध झालेत. विविध पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन देखील त्यांनी केली आहे. शोध स्त्री अंतरंगाचे हे स्वतःचे त्यांचे पुस्तक लेख प्रकाशित झाले आहे. यमुनाबाई बाजी राणे, सुपरवुमन इत्यादी पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत. स्वतः ते समर्थ रामदास, गुलजार आणि अशा विविध लेखक आणि संत परंपरांचे अभ्यासक आहेतच. आणि याशिवाय ठाण्याच्या सुप्रसिद्ध जोशी बेडेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक देखील आहेत. तर मी मॅडम तुमचं स्वागत करतो. नमस्कार. सत्र सुरू करण्याआधी मी ओंकार आपल्याकडे आहेत, तर काही टेक्निकल बाबींची माहिती ओंकार सांगा आपल्याला आणि नंतर मग आपण सत्राला सुरुवात करूया मॅडम. येस ओंकार. हा सर. हा टेक्निकल गोष्टी फक्त तू सांग. चालेल. नमस्कार. इथे आपण गुगल मीट मध्ये जेव्हा प्रेझेंटेशन मॅडम चालू करतील तर तेव्हा प्रेझेंटेशनची एक वेगळी स्लाइड तयार होईल तिथे नेमप्लेटच्या नावांच्या इथे. तर जे गुगल मीट वरती आहेत तर त्यांनी त्या नावाच्या याच्यावरती क्लिक करून तिकडे तुम्हाला पहिला पिनचा ऑप्शन दिसेल. पहिला पिनचा ऑप्शन आहे, दुसरा माईक स्पीकरचा ऑप्शन आहे आणि तिसरा ब्लॉकचा ऑप्शन आहे. तर पहिला जो पिनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. म्हणजे त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला प्रॉपर जे प्रेझेंटेशन होणार आहे, आपल्याला PPT जी दिसणार आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, म्हणजे कुठला अडथळा येणार नाही. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे सेशन सुरू झाल्यानंतर मध्ये आपल्याला एक लिंक पाठवली जाईल की ज्यावरून तुम्ही ती लिंक वर जाऊन तिथला जो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सर्टिफिकेट पार्टिसिपेशनचं याबद्दल देण्यात येईल. ओंकार, अजून एक मध्ये जर प्रेझेंटेशन केलं तर कशावर क्लिक करायचं असतं ते? हॅलो. हा ते सांगितलं. म्हणजे आपलं प्रेझेंटेशन चालू झालं आणि मध्ये जर का कोणी डिस्टर्बन्स जर का येत असेल की काही जण नवीन ऍड झाले की अचानक स्क्रीन चेंज होते, सो त्यांच्यासाठी जे नवीन काही आहेत मेंबर्स तर त्यांना देखील एक सूचना आहे की त्यांनी नावाच्या पुढे विमुक्ता राजे प्रेझेंटेशन असं जे नाव येईल त्या नावावरती क्लिक करून तिथे पिनचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्या पिनवर क्लिक केलं की ती स्लाइड तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती कंटिन्यू दिसत राहील. धन्यवाद. थँक्यू ओंकार. सत्र सुरू करण्याच्या आधी मी एकच फक्त सांगेल की आपलं ही सत्र जो रेकॉर्ड करत आहे रोहित विनेरकर
खूपच त्याचे मी धन्यवाद मानतो, कारण की आभार मानतो, कारण की त्याच्यामुळे आपण जे सगळे युट्यूबवरती रेकॉर्डिंग टाकत आहोत ते त्याच्यासमोर शक्य होत आहे. तर मॅडम, मी तुमच्याकडे आता सत्र सुरू करण्याची तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. स्लाइड दिसतीये पौरस? हॅलो, नाही मॅम. नाही दिसत आहे का? एक मिनिट हा. इथून आता प्रेझेंट होते मॅम. होतीये ना? हा, आली आता पूर्ण स्लाइड. हो 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 मॅम. सुरू करूया? हो चालेल ना मॅम. ओके ओके. नमस्कार सगळ्या मंडळींना. पौरस आर्ट्स विजन तर्फे पुन्हा एकदा मला या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आहे. काही जुनी मंडळी आहेत, काही नवीन मंडळी आहेत. आजचा जो विषय आहे की समर्थ रामदास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील साम्यस्थळ, हा विषय मांडण्यापूर्वी मी असं म्हणेन की हे व्याख्यान म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन हा संवाद आहे. कारण तुम्ही नुसते श्रोते नाही आहात, तर सुहृद आहात असं मानते. कारण ज्यांचं समर्थांवर प्रेम आहे आणि ज्यांचं सावरकरांवरही प्रेम आहे, ही दोन्ही नावं मराठी मनाला अतिशय आदरस्थानी अशी असतात आणि त्या दोन नावांच्या ओढीनं तुम्ही आज इथे आलात. सो हे व्याख्यान न म्हणता एक सुहृद संवाद म्हणून ह्याला सुरुवात करते. आता अगदी पहिल्यांदा सांगायचं तर हे जे आपल्याला समोर एक पुस्तकाचं कव्हर दिसत असेल, जोसेफ माझिनी, त्याचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर. मुळात हे सांगण्याला मला अतिशय एक वेगळी गोष्ट, हे संपूर्ण आपलं ज्या गप्पा आहेत किंवा संवाद आहे तो सुरू करण्यापूर्वी एक आवर्जून सांगेन की 28 मेला सावरकर जयंती असते. ती याही वर्षी लॉकडाऊन असला तरी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती, टीव्हीवर आणि मीडियामधनं ती साजरी झाली. सावरकरांचे विचार, सावरकरांच्या कविता, सावरकरांचे निबंध, नाटकं, याच्यावर खूप मंडळी खूप आपापल्या आकलना ज्या कक्षा होत्या त्याच्यात ते बोलत गेले. आणि त्याच दिवशी सकाळी आम्ही टीव्ही लावला आणि सह्याद्री चॅनलवरती सह्याद्रीचा पाऊलखुणा हा एक नितांत सुंदर कार्यक्रम असतो. आणि त्या दिवशी सावरकर जयंती निमित्त लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर वैद्य या तिघांचा सावरकरांच्या कवितेवरचा कार्यक्रम चालू होता. की कविता आणि त्याच्या आधी म्हणजे त्याला स्वरबद्ध करण्यापूर्वी काय काय आहे त्या कवितेत. पौरस, काही प्रॉब्लेम? नाही, कोणी चुकून माईक चालू झाला होता. मी ओके ओके. हा जेव्हा कार्यक्रम बघत होते तेव्हा त्याच्यात एक वाक्य, म्हणजे सावरकरांची जेव्हा मजसीने ही अतिशय सर्व स्तरावर पोहोचलेली जी कविता आहे, त्या कवितेविषयी बोलताना लता मंगेशकरांनी एक असं वाक्य उद्धृत केलं की ही कविता किंवा एकूणच सावरकरांविषयी जेव्हा मी वाचते किंवा सावरकरांच्या कवितांना जेव्हा मी स्वरबद्ध करते तेव्हा त्याच्यावर मला समर्थ रामदासांचा प्रभाव जाणवतो. आणि हे एक वाक्य कुठेतरी माझ्या मनात एक बीज रूपाने ते रुजलं. आणि मग त्याच्यानंतर असा विचार करू लागले, कारण समर्थांचा अभ्यास मी करतेच आहे, करत राहणारच आहे. आणि मग समर्थ आणि सावरकर यांच्यात काय काय आपल्याला साम्य दिसतंय हा विचार केला. तेव्हा लॉकडाऊनचा एक चांगला परिणाम असा झाला की भरपूर निवांत वेळ मिळतो. आणि पुस्तकं बाहेर काढली तेव्हा जोसेफ माझिनी हे पुस्तक हातात आलं, हे जे समोर तुम्ही बघताय. आणि ते उलट पुस्तक जेव्हा आपण उघडतो तेव्हा पहिल्याच पानावर हे जे तुम्हाला इथे वाक्य दिसतंय की माझिनी हे इटलीतील रामदास, तर रामदास हे भारतातील माझिनी आहे. म्हणजे स्वतः सावरकरांनीच ह्या
पुस्तकात त्यांनी अनेक इतिहासपर निबंध लिहिले, पुस्तकं लिहिली आहेत, चरित्र लिहिली आहेत. त्यातलं हे मॅझनीचं चरित्र लिहिताना त्यांना हे जाणवलं की हा इटलीतील असलेला जो एक सुधारक क्रांतिकारी असा नेता आहे, यंग इटली नावाची संघटना ज्याने स्थापन केली, ते समर्थ आणि मॅझनीमध्ये खूप साम्य आहे. हे जेव्हा सावरकरांनी लिहिलं तेव्हा मी त्या मॅझनी वगैरे आपण हे चरित्र वाचलंच, पण त्याही पलीकडे समर्थ आणि सावरकर यांच्यातलं साम्य मी ह्या पुस्तकाच्या निमित्ताने अधिक शोधू लागले. आता पुढे जाताना साम्य शोधायचं म्हटलं की असं लक्षात आलं की व्यक्ती साम्य दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या कालखंडातल्या आहेत. म्हणजे 17व्या शतकातले समर्थ रामदास आहेत आणि 19व्या शतकातले अगदी शेवटी आणि 20व्या शतकात ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. पण दोघांचाही काळ जर आपण बघितला, ही दोन्ही शतकं जी आहेत, तो जेव्हा 17वं शतक हे परकीयांचं किंवा यावनी आक्रमणाचं पराकोटीचं शिखर गाठलेला असा तो काळ होता, अतिशय धामधुमीचा काळ. तसंच आपल्याला असं दिसतं की सावरकरांचा जेव्हा जन्म झालाय आणि त्याच्यानंतरचा जो काही काळ आहे तो ब्रिटिश राजवटीवरचा सूर्यही मावळत नाही असा तो कालखंड होता. म्हणजे या धामधुमीचा कालखंड सुद्धा दोन्हीकडे आपल्याला सारखा दिसतो. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात आली की बालपणापासूनच त्यांच्यातले जे राष्ट्रविचार आहेत ते रुजलेत. किस्से संगत आपण पुढे जाऊया, कारण वेळेची मर्यादा पाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. लहानपणीचा समर्थांचा एक किस्सा सर्वांना माहिती असेल की ते एकदा फडताळात म्हणजे लपून बसले, त्यांची आई खूप ठिकाणी शोधत होती आणि अचानक घरातल्या पडताळात त्यांना दिसले. तेव्हा आईनी विचारलं की अरे बाळ, इथे काय करतोयस तू? ते म्हणाले, आई चिंता करतो विश्वाची. म्हणजे अगदी लहानपणापासून लहान मुलं जे काही सर्वसामान्यपणे करतात त्याच्यापेक्षा हे चिंता करतो विश्वाची असं म्हणाले. असाच किस्सा सावरकरांच्या लहानपणीचा सुद्धा आहे बघा. तेव्हा ते शालेय वयात होते आणि एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय हा देशप्रेम आणि स्वातंत्र्य याच्याशीच निगडीत होता. अतिशय सुंदर ओघवतं असं त्यांचं वक्तृत्व झालं. प्रचंड टाळ्या झाल्या. जेव्हा ते येऊन बसले त्याच्यानंतर बाकीच्यांची झाली. मग निकालाचा जेव्हा क्षण आला तेव्हा तिथले जे अध्यक्ष होते अर्थातच श्रीम परांजपे, त्यांनी खूप छान स्पर्धा झाली वगैरे वगैरे आणि विशिष्टपणे या मुलाचं कौतुक करताना म्हणाले की हा खूप छान बोलला, पण मुलांनी मुलांसारखं बोलावं. त्यांनी मोठ्या भावाकडनं किंवा वडिलांकडनं किंवा शिक्षकांकडनं आई वडिलांकडनं लिहून घेतलेलं नसावं. तेव्हा ह्या लहान मुलाच्या नाकपुड्या थरथरत होत्या, कानाची पाळी लाल झाली होती असं म्हटलं जातं. आणि ते म्हणाले की त्यापेक्षा आपल्या वयाला शोभेल असं लिहावं. शांतपणे त्या व्यक्तीचं नाव तिथे घेतलं गेलं. सावरकरांनी जाऊन ते बक्षीस स्वीकारण्याआधी भर त्या मंचावरून सर्वांना सांगितलं की तुम्हाला जर असं वाटत असेल मी हे लिहिलं नाहीये तर आत्ताच्या आत्ता आयोजकांनी मला दुसरा विषय द्यावा, मी त्याच्यावर बोलीन आणि मग ठरवावं की हे मी लिहिलंय का आणखी कोणी. कारण लहान वयात जर ज्ञानेश्वरी लिहू शकतात तर मला हे करायला काही हरकत नसावी. आणि त्याच्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला होता तो पहिल्यापेक्षा अधिक जास्त झालेला होता. अर्थात पुढे जाऊन जे स्वातंत्र्य प्रेम आपण बघतो तेही दोघांकडे खूप खूप प्रचंड होतं. म्हणजे इथे टिळकांचं वाक्य मला नेहमी आठवतं की म्हणजे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध, स्वराज्य आणि स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळायलाच पाहिजे. या दोघांनीही की मुळात मी स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतंत्र पाहिजे, मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र असेल तर मला पुढे देशाचा, माझ्या राष्ट्राचा विचार करता येतो. दोघांच्याही कालखंडात बघा यावनी काय किंवा ब्रिटिशांच्या काय गुलामगिरीत होतो आणि हे स्वातंत्र्य प्रेमाची ओढ त्यांना खूप लहान वयापासून होती. त्यातनंच पुढे त्यांचं राष्ट्रप्रेमही आपल्याला दिसतं. आणि हे राष्ट्रप्रेम जे होतं ते राष्ट्रप्रेम प्रत्यक्षात आणणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं. त्या उद्दिष्टाप्रत येताना त्यांना एक गोष्ट जाणवली की मला काही मिळवायचंय, त्या पूर्ण ट्रॅकवर पुढे जायचं असेल ना तर शरीर मन दोन्ही सुदृढ लागतात. म्हणजे उत्तम शरीर असेल, शरीर संपदा जर आपण
ती आपल्याला लाभली असेल तर मनही शांतपणे विचार करू शकतं. म्हणून बलोपासनेला त्यांनी खूप महत्व दिलेलं आहे. आणि या बलोपासनेसाठी जेव्हा समर्थांनी जिथे जिथे मठ स्थापन केले तिथे तिथे सूर्यनमस्कार घालायचे हा दंडक होता, किंवा स्वतः स्वातंत्र्यवीरांनीही स्वतःचं आरोग्य अतिशय उत्तम राखलेलं होतं आणि म्हणूनच काळ्या पाण्याच्या एवढ्या प्रचंड अतिशय हाल अपेष्टाची शिक्षा कदाचित ते सहन करू शकले. इथे शारीरिक सामर्थ्य आधी कमावलेलं होतं हे लक्षात येतं. पुढचा जो मुद्दा आहे चातुर्य, हा दोघांच्या बाबतीत खूप पुन्हा एकदा आपल्याला एक एक किस्से सांगत आपण पुढे जाऊयात. की समर्थांनी एक पत्र लिहिलंय बघा, की शिवथरघळीत आजही आपण गेलो तर मोठ्या अक्षरात तिथे लिहिलेलं आहे. जेव्हा महाराष्ट्रात अफजल खान, हॅलो पौरस, काही प्रॉब्लेम येतोय पीपीटीला? पौरस माईक कोणतरी चालू ठेवलाय मला वाटतं. ओके, मी कंटिन्यू करू? हो चालेल. चातुर्याबद्दल आपण म्हणत होतो. आणि जेव्हा विजापूरचा सरदार हा अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा तो तुळजापूर, सोलापूर हे सगळं उद्ध्वस्त करत पुढे पुढे येत होता. आणि त्या काळात आत्ताच्या सारखी म्हणजे संपर्काची साधनं नव्हती, इंटरनेट नाही, स्मार्टफोन नाही, साधं टेलिफोन किंवा टपाल हेही नव्हतं. तेव्हा पत्र ही जायची आणि हे समर्थांचे जे सगळे सेवक होते, त्यांचे शिष्य, त्यांचे महंत हे त्या बैराग्याच्या गोसाव्याच्या वेशात इकडून तिकडून टपाल वगैरे पोहोचवण्याचं सुद्धा कार्य करत होते. तेव्हा समर्थांनी एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्राचं जर आपण उभं वाचन केलं, म्हणजे त्या प्रत्येक त्यातल्या ओवीतलं पहिलं अक्षर जर घेतलं तर त्याचा अर्थ असा होतो की विजापूरहून सरदार निघाला आहे. म्हणजे आत्ताच्या काळात जसं कोडिंग डिकोडिंग आपण म्हणतो की सरळ ती पत्र बघितलं तर अरे हे अध्यात्मपर काहीतरी ओव्या आहेत बरं का, ठीक आहे, म्हणजे काहीतरी कुठल्या तरी गुरुने कुठल्या तरी शिष्याला दिलेला हा अध्यात्माचा एक दीक्षा असेल, एक गंडा असेल असं वाटतं. पण ते जर ज्याला कळतं की हे कशा पद्धतीने याचं डिकोडिंग करायचं, तेव्हा छत्रपती शिवाजी राजांना धाडलेला हा निरोप होता. आणि त्यातल्या शेवटच्या 2 ओळी खूप महत्वाच्या आहेत की एकांती चालना करावी, म्हणजे हे समोर आल्यावर तुम्ही तुमचं काय ते ह्याच्या पुढचं नियोजन करा असंही ते सांगतात. सावरकरांच्या बद्दल सांगायचं तर त्यांची जी अतिशय गाजलेली जगप्रसिद्ध अशी मार्सेलसची उडी आहे, तिथे आवर्जून तिथलं त्यांचं जे काही उडी तिथेच मारण्याचं जे काही हेतू आहे तिथे चातुर्य दिसतं बघा. की त्यांना शिक्षा झालेली होती, कैदी म्हणून ते बोटीवरनं परत येतात आणि तिथे जो त्यांनी ते ठिकाण जे निवडलं ते फ्रेंच समुद्र किनारा तो होता आणि मार्सिलस हे जे बंदर आहे ते फ्रेंच भूमीवरचं आहे. की तिथे जर मला अगदी पकडलं गेलो तरी ती फ्रेंचची सत्ता आहे, त्याच्यामुळे ब्रिटिश मला काहीच करू शकत नाहीत, हात लावू शकत नाहीत. म्हणजे हा विचार करून की धाडस खूप आहे, धैर्यही आहे, पण ते वेड्या ठिकाणी वापरून चालत नाही, त्याच्यासाठी योग्य त्या ठिकाणीच पूर्ण विचार करून आपल्याला उतरावं लागतं. हे जे चातुर्य आहे ते दोघांमध्ये दिसतं. किंवा सावरकरांनी ब्रिटनमधनं पुस्तकांमध्ये लपवून ज्या पिस्तुला पाठवलेल्या होत्या तिथेही त्यांचं चातुर्य दिसतं. इतिहास प्रेम हा पुन्हा एक समान धागा आहे. म्हणजे जिथे समर्थांनी आधीच्या बऱ्याच ग्रंथांचं संपूर्ण अभ्यास केलेला होता, वाचन केलेलं होतं, पण त्यांना जे आवडलं आणि जे आत्ताच्या काळाला पोषक आहे तेच त्यांनी निवडलं. रामायण हे तर त्यांच्यासाठी राम हा त्यांचं दैवतच होतं, पण त्यातही रामायण समर्थांनी जे लिहिलेलं आहे ते कांड आहे. त्यांनी त्यातलाही जी वीरश्री आणि युद्धाला पोषक प्रेरक जे होतं तेच निवडलं. तसंच आपल्याला सावरकरांचं हे दिसतं की त्यांनी अनेक निबंध किंवा ज्या चरित्रांचं त्यांनी भाषांतर केलंय किंवा जी चरित्र लिहिली आहेत ती प्रेरक अशी आहेत. भारतीयांचा जो प्रेरक इतिहास होता तो त्यांनी त्याच्यातनं दाखवलाय. पराक्रमीपणा आणि लढाऊ वृत्ती आपण मगाशीही बघितली. भ्रमंती दोघांमध्येही आपल्याला दिसते की समर्थांनी तर त्यांच्या पुरश्चरण काळानंतर 12 वर्ष आस हेतू हिमाचल ते फिरत होते आणि तेव्हा त्यांनी समाजस्थितीचं अवलोकन केलं आणि मग त्यांना कळलं की अच्छा आहे असं सगळीकडे यावनी आक्रमण आहे, काय करायला हवं.
सावरकर सुद्धा जेव्हा शिक्षणाच्या निमित्ताने ते परदेशात गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काय काय घडतंय. ब्रिटिशांच्या भूमीतच ते शिकायला गेले, पण आजूबाजूच्या देशांमधलं त्यांनी तिथले जे विचार होते, तिथल्या ज्या परंपरा होत्या त्या शिकून घेतल्या. म्हणजे भ्रमंती विद्याभ्यासासाठी केली होती, पण त्याचा उपयोग पुन्हा देशकार्यासाठीच करणं, हेही आपल्याला दोघांमधला समान धागा दिसतो. पुढच्या ह्याच्यात दोघांमधले विचार साम्य जे आहे तेही ह्या समोरच्या मुद्द्यांवरनं लक्षात येतं बघा मंडळी, की संघटना बांधणी हे सगळ्यात महत्वाचं असं कॉमन फॅक्टर दोघांमध्ये, की एखादी गोष्ट, मोठी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर एकट्या दुकट्याचं ते काम नसतं. म्हणजे नेतृत्व 1 किंवा 4 जण करू शकतात, पण त्याच्यासाठी खूप मोठी फळी लागते. त्याच्यासाठी समर्थांनी समर्थ संप्रदाय उभा केला. 1100 मठ जवळपास त्यांनी भारतभर स्थापन केले आणि एक विशिष्ट विचार घालून दिलेला होता. असाच प्रकार आपल्याला सावरकरांनीही केलेला दिसतो. त्यांनी मित्रमेळा संघटना किंवा त्याच्यानंतर अभिनव भारत ह्या संघटना स्थापन केल्या आणि आपले समविचारी जी मंडळी आहेत ती गोळा केली. आणि त्याच्यासाठी मग आपल्या लक्षात येतं की देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय तर अनेक आपल्यासारखे विचारी मंडळी एकत्र आले पाहिजे, हे त्याच्यातनं त्यांनी केलं, जे समर्थांनी 17व्या शतकात केलेलं होतं. समाजकारण जे आहे ते पुन्हा आपापल्या परीने आपापल्या काळात दोघांनी काळाची गरज ओळखत केलेलं होतं. समर्थांच्या समाजकारणाविषयी बोलायचं की समाजकारण समाज सुधारणा ज्या आहेत, मुळात समर्थ अतिशय गुणग्राहक असे होते. जे जे उत्तम चांगलं आहे ते त्या जिथे जिथे मिळेल ते वेचत होते. एक छोटासा किस्सा सांगते की समर्थांच्या काळात मुळात स्त्रियांना बाहेर पडायला किंवा त्यांना स्वतंत्रपणे काही वागा बोलायला कुठल्याच प्रकारची परवानगी नव्हती. त्यात जर ती बालविधवा असेल किंवा ती विधवा असेल तर तिने घराच्या एका कोपऱ्यात मागीलदारीच राहायचं. आणि अशा वेळेला त्यांच्या त्या मठांपैकी 2 ज्या मठाधिपती आहेत, अक्काबाई आणि वेणाबाई, हे त्यांच्यातल्या समाज सुधारकाचं अत्युच्च उदाहरण आहे असं मला तरी पर्सनली वाटतं. कारण त्या दोघी बालविधवा होत्या आणि अशा वेळेला त्यांना भर संपूर्ण समाज जीवनात आणून त्याचं एखाद्या आपल्या मठाचं नेतृत्व देणं, की त्यांच्यात ते गुण आहेत हे जाणून त्यांना ते नेतृत्व देणं, इथे समर्थांमधला दूरदर्शित्व, त्यांच्याकडे असलेला गुणग्राहकत्व, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. सावरकरांनी सुद्धा 20व्या शतकात आपल्याला दिसतं की जेव्हा ते रत्नागिरीमध्ये राहिला होते तेव्हा पतित पावन संघटना त्यांनी स्थापन केली, किंवा त्याचबरोबर कोकणात जवळपास 500च्या वर विहिरी त्यांनी सगळ्या लोकांसाठी खुल्या करून दिल्या, की नाही, पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे, तर ती जी आहे ती सगळ्यांना ते पाणी मिळालं पाहिजे. ह्या खूप मोठे हे विचार आहेत. राष्ट्रकारण म्हणताना मुळातच त्यांना जे राष्ट्र जे अपेक्षित आहे ते आत्ताच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं असं होतं. कारण राजकारण आणि राष्ट्रकारण हा समर्थांच्या काळात एकच शब्द म्हणून अनेकदा आपल्याला त्यांच्या साहित्यात किंवा त्या तत्कालीन साहित्यात दिसतो. पण हे आत्ताच गंदा पॉलिटिक्स तिथे अजिबात अपेक्षित नाहीये. तर राष्ट्रकारण म्हणजे देशासाठी काहीतरी करणं, आणि ह्या दोघांचंही राष्ट्रकारण आहे ते समाजकारणातून आलेलं राष्ट्रकारण आहे. म्हणजे समाज सुधारणा केल्या, लोकांना योग्य विचार दिले. समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ करावा. पण मुळात तुम्हाला स्वतःला जे हवंय ते आधी नीट तुम्ही प्राप्त करा, कारण तरच आपल्याला पुढच्यांचा विचार करता येतो. सगळेच काही समर्थांसारखे संत नसतात किंवा सावरकरांसारखे अतिशय वेड ध्येय घेऊन देशासाठी प्रेरित होणारे नसतात. तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत ती हळूहळू टप्प्याटप्प्याने आपला विकास होतो. अशा वेळेला त्यांनी सांगितलं आधी आपलं बघा, ते पूर्ण करा. ते करताना तिथेच अडकून पडायचं नाहीये, आपल्या पलीकडे. म्हणजे सावरकरांचा ह्या संदर्भातलं एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. मला माझ्या देहाचे चोचले पुरवायचे आहेत किंवा देहाला ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, आणि नंतर आपल्या हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे मोक्ष प्राप्ती हवी, पण त्याच्याच मध्ये देश आहे. मी माझ्या देशाचं काहीतरी देणं लागतो. हा जो उदात्त विचार आहे हा दोघांनीही दिलेला होता.
हिंदुत्व ह्याच्यावर तर अख्खं एक वेगळंच पूर्ण लेक्चर होईल असा हा खूप मोठा विचार आहे. हिंदुत्व जे आहे दोघांमधलंही ते हिंदुत्व संकुचित नाहीये. दोघांच्याही ह्याच्यात हिंदुत्वाविषयी बोलताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते की सर्वसमावेशकत्व हा जो एक अतिशय मूलभूत असा गुण आहे हिंदुत्वाचा तो इथे आहे. म्हणजे समर्थांच्या शिष्यमंडळींमध्ये किंवा त्यांच्या महंतांमध्ये ही जातीपातीची कुठलीही बंधनं नव्हती. सावरकरांच्या संदर्भातही ती बंधनं नव्हती, कारण त्यांना त्यांच्यासाठी हिंदुत्व ही अत्यंत व्यापक संकल्पना होती. आपण मात्र किंवा अलीकडे काही मंडळी आपल्या सोयीचं हिंदुत्व घेतो, ते त्यांनी त्यांच्या सोयीचं नाही तर त्यांचं हिंदुत्व हा समाजाचा विचार करणारं, त्याच्या पलीकडे राष्ट्राचा विचार करणारं असं हिंदुत्व होतं. आणि हे हिंदुत्व जे आहे ते आपल्याला एक मूलभूत पायासारखं दिसतं की ह्याच्यावरच संपूर्ण भारताची जी काही व्यवस्था आहे, मूल्य आहेत ती उभी राहिलेली दिसतात. त्याच्या पुढे दोघांच्याही मधलं अतिशय महत्वाचा एक जो गुण आहे की जाज्वल्य देशप्रेम. जे काही करायचं ते मी माझ्यासाठी नाही तर देशासाठी. याचं एक उदाहरण वानगी दाखल एक गोष्ट सांगायची तर समर्थ स्वतःच्या लग्न मंडपातनं पळाले. त्यांनी स्वतःचा संसार नाही केला पण देशाचा संसार केला. आणि सावरकरही आयुष्यभर देशासाठीच आपल्याला लढत राहिले असं दिसतं. आणि ह्या दोघांमधली ही जी गोष्ट आहे ती मला वाटतं आपल्याला खूपच प्रेरक अशी प्रेरणा देणारी आहे. स्लाइडमध्ये की कार्यातही त्यांच्यामध्ये खूप साम्य आढळतं की तरुणांना संघटित तर दोघांनी केलेलं आहे. आणि विशिष्ट विचाराने एकच गोल देऊन आपण जर कॉमन गोलनी काही माणसं एकत्र आली तर ते गोल अचीव्ह करायला म्हणजेच ते उद्दिष्टापर्यंत पोहोचायला खूप सोपं सहज होतं. तो प्रकार समर्थांनी मठ मंदिरांच्या स्थापनांमधनं दिला तर सावरकरांनी मित्रमेळा अभिनव भारत सारखी संघटना स्थापन करून दिला. आता या ठिकाणी बघा अभिनव भारतचं पुन्हा इतिहासात आपल्याला दाखले असे मिळतात की ते अभिनव भारत ही संघटना त्यांनी बोटीवर असताना स्थापन केलेली आहे. म्हणजे ज्या माणसाला शिक्षा झाली आहे, जो देशविरोधात कार्य करतोय म्हणून त्याला ब्रिटिशांनी शिक्षा केली आहे, तो माझ्या देशाचा विचार शिक्षा झाल्यावर सुद्धा स्व बाजूला ठेवून राष्ट्र विचार करणारा आणि त्या राष्ट्र विचारात इतरांना जोडून घेणारा अशी ही दोन्ही मंडळी आहेत. आणि त्यातूनच अर्थात पुढची जी गोष्ट येते ती राष्ट्रोद्धार. हे सगळं कशासाठी आहे? मला काही मिळवायचंय, मला माझं पॅकेज वाढवून मिळेल किंवा माझं इन्सेंटिव्ह वाढेल असे संकुचित विचार दोघांकडेही नव्हते. तर राष्ट्र मला जे गुलामीत अडकलेलं आहे ते सोडवायचंय आणि त्या राष्ट्राला सगळं काही उन्नत विकसित उत्तम असं मिळावं हेच त्या दोघांचंही ध्येय होतं. पुढे असं म्हणता येईल की तरुणांना शिस्त जी आहे ती समर्थांनी सुद्धा लावलेली होती की मुळात आधी शरीर राखा हे ते म्हणतात, सूर्यनमस्कार घाला, योग्य आचार विचार आहार विहार हे हवे. तसंच सावरकरही सांगतात की सैनिकी शाळांवर त्यांनी खूप भर दिलेला होता. त्याच्याबद्दलचे त्यांचे विचार एका निबंधात आहेत की आता आपल्या तरुणांना मुळात प्रत्येकाने 3 वर्ष कंपल्सरी सैनिकी शिक्षण घ्यायचंच की आपत्कालीन एखादी स्थिती जर आली म्हणजे क्रायसिस एखादा अचानक आपल्यावर आला ओढवला तर त्याला कसं सामोरं जायचं हे ह्याच्यासाठी काही एक विशिष्ट अशी जी एक शिक्षण व्यवस्था असते ती आवश्यक आहे. आणि सावरकरांनी त्या संदर्भात एका ठिकाणी असं म्हटलं की जर आता आपले तरुण ब्रिटिशांच्या सैन्यात लढले, दुसरं महायुद्ध त्यावेळेला चालू होतं, लढू दे, तिथे जाऊ दे, नंतर त्यांना त्याची सगळी माहिती मिळालेली असतील, हीच सगळी फळी आपल्याला त्यांच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होईल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खरंच असं वाटतं की खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर सावधपण आणि प्रयत्नवाद या ज्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट करताना समर्थांच्या संदर्भात मी एक त्यांची सुप्रसिद्ध ओवी आपल्या सगळ्यांना सांगेन की मुख्यतः हरिकथा निरूपण, दुसरे ते सावधपण. इथे ते आपल्याला जे म्हणतात की सावधपणावर त्यांनी दिलेला जो भर आहे तो खूप मोठा आहे की काहीही करताना तुम्ही चौकस असणं, सजग असणं. मी एखादं खूप
खूप मन लावून काम करतोय, पण मी माझ्या कामात खूप वढून गेले आणि बाजूला जर काही वेगळ्याच गोष्टी घडत असतील आणि त्याच्याने मला ट्रॅक केलं गेलं तर माझं चांगलं होणारं काम सुद्धा तिथेच रखडलं जातं. सो हे नाही चालणार. चौफेर लक्ष, सजगता, सावधपणं हे खूप महत्वाचं. इथे अजून एक समर्थांच्या बद्दलचा किस्सा असा वाचायला मिळतो बघा. ते ज्या कुबडीवर हात ठेवून बसायचे, ती कुबडी जर आपण अशी उघडून बघितली, सज्जनगडला हे गेलो तर नक्की सगळ्यांना बघायला मिळेल, त्याच्या आतमध्ये गुफ्ती आहे. म्हणजे स्वसंरक्षण करायला, कारण ते रानोमाळ भटकायचे, रानावनातनं दिवस रात्र भटकायचे, कधी एखादं श्वापद येईल, कधी एखादा यवन समोर येईल, ह्याला तोंड देण्यासाठी अरे माझ्यावर संकट आलंय, कुणीतरी या, हे नाही, माझ्यावर संकट आलंय तर मीच त्याचा सामना करीन. प्रसंगी शस्त्र जर वापरायला लागलं तर तेही माझ्याकडे आहे, हे त्यांच्या गुफ्तीतनं दिसतं. सावरकरांमध्ये सुद्धा हा सावधपणा प्रचंड होता आणि ही काळाची गरज होती की तो जो सावधपणा आहे त्या सावधपणात त्यांनी जी म्हणजे चरित्र लिहिले किंवा जे निबंध लिहिले ते सावध पवित्रा घेऊन लिहिले. तसं दिसतं बघा की एकीकडे माझ्या सगळ्या स्वजनांना मी माझ्या पूर्व इतिहासाचा जो प्रेरक आहे त्याचं आठवण करून देतोय, पण मी ब्रिटिशांच्या कचाट्यात सापडणार नाहीये. हा जो काही एक सावधपणा आहे की त्या काळात बऱ्याच गोष्टींना म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची पूर्ण गळचेपी झालेली होती, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. त्या काळात सावधपणा बाळगत, प्रयत्नवादाची कास धरत आपल्याला ह्या दोघांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी ते अविरत झटले हे दिसतं. वाङ्मय साम्य ही तर अत्यंत मोठी गोष्ट आहे. तर या एका वाङ्मयामुळेच आपण ह्या दोघांप्रती पोहोचतो असं मला वाटतं की उदंड वाङ्मय निर्मिती हे या दोघांच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे. भरपूर साहित्य निर्मिती दोघांनी त्या काळात जे जे काही उपलब्ध साहित्य प्रकार होते त्या सगळ्या साहित्य प्रकारात दोघांनी साहित्य रचना केलेल्या आहेत. समर्थांचा फक्त दासबोध जो आहे तो 7,756 ओव्यांचा आहे आणि बाकी इतर निर्मिती किती आहे ती आपण समग्र समर्थ वाङ्मय घेतलं तर त्याच्यातनं कळू शकतं. सावरकरांच्या बद्दल असं म्हटलं जातं की साधारणपणे 12,000, बघा नंबर खूप महत्वाचा आहे, साधारणपणे 12,000 छापील पृष्ठ संख्या एवढी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. त्यात मराठी आहे, इंग्रजी आहे, त्या दोन्ही प्रकारचं साहित्य त्यांनी रचलेलं दिसतं. भाषा शैलीबद्दल सांगायचं तर अत्यंत रोखठोक, आपल्या विचारांचा प्रवाह कुठेही न अडकणारी, त्या विचारांना पुढे नेणारी अशी त्यांची भाषा आहे. आणि या भाषेतनं उपदेश सतत त्यांनी केलेला आहे, तरुणांची मनं प्रज्वलित केलेली आहे. आणि त्याच बरोबर मला जे म्हणायचंय, माझी भाषा आहे, माझं माध्यम आहे, भाषा म्हणजे वाङ्मय निर्मिती करणं हे त्यांचं साध्य नव्हतंच. रादर दोघांचंही, समर्थ रामदास काय किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर काय, वाङ्मय निर्मिती हे त्यांच्यासाठी साधन होतं आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचं. सो हे जे काही म्हणूनच त्या भाषेत एक रोखठोकपणा, दोघांचाही वक्तृत्वाचा जो प्रचंड म्हणजे वक्तृत्वाचं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्यही या भाषेत दिसतं. दोघांनीही वेळप्रसंगी आपल्या कवितेतनं किंवा ठिकठिकाणी जी निसर्ग वर्णनं केली आहेत तीही आपलं मन लुभावून टाकणारी आहे. त्याच्यासाठी 1-2 उदाहरणं मी देईन की समर्थांनी शिवथरगळीच्या त्या धबधब्याचं केलेलं वर्णन आहे. तो फक्त पहिली ओळ ऐकली कीच आपल्याला कळतं की तो धबधबा म्हणजे किती मोठा असेल. धबाबा तोया आदळे, आपण सर्वसामान्यपणे मराठीत धबधबा, पाण्याचा प्रचंड मोठा स्रोत, तो धबधबा असं म्हणतो, पण धबाबा म्हणजे त्याच्यात त्याचा आवाज आहे, त्याचा मोठेपणा आहे, त्याच्या गर्जना आहेत, त्या सगळ्या. आणि तोय आदळे, पाणी पुन्हा ते तोय आहे, ते आदळतंय, ते अंगावर येतंय. हा जो काही एक अनुप्रास अलंकाराचा वापर तर समर्थांच्या संपूर्ण साहित्यात खूप दिसतो आणि तो आपल्याला अधिक भावतो. तसंच सावरकरांच्या संबंधी सांगायचं तर त्यांची जी गाजलेली कविता आहे ने मजसीने, त्याच्यातलं दुसरी ओळ येते बघा की मी सागराला कसं बघितलंय की मी तुला बघितलंय भूमातेच्या चरणतला तुझं धुता मी नित्य पाहिला होता. म्हणजे सागराबद्दल आपण बरीच वर्णनं ऐकली आहेत, समुद्र असा आहे तसा आहे, तो जिथे सागरा धरणी मिळते,
पण तू कसं आहे? सावरकर म्हणतात की अरे मी तुला कसं पाहिलंय, तर माझ्या आईचे पाय रोज तू धुतोयस, नित्य चरणतला तुझं धुता. की त्या एका ओळीतनं आपल्या समोर अख्खा समुद्र, की भारताचा संपूर्ण नकाशा आणि समुद्राच्या लाटा सतत त्याच्या आपल्या किनाऱ्यावर येऊन धडकतात आणि जणू काही भारत मातेचे तो पाय धुतोय, हे एका ओळीतनं सावरकर उभं करतात. त्याच कवितेत ते पुढे म्हणतात की ती आम्रवृक्ष वत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे, तो बाल गुलाबही आता रे. की ती बाग, भारतातली छोटस एक घर, नेटकं अंगण, त्याच्यातलं आंब्याचं झाड, त्याच्यातला तो छोटासा गुलाब, एक ते ओळी वाचताच क्षणी आपल्या कानातनं मनाद्वारे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करणं, ही चित्रमयता हे दोघांकडे दिसतं. समर्थांचं आणखीन एक उदाहरण द्यायचं तर त्यांनी जे मारुतीचं वर्णन केलेलं आहे, ध्वजांगे उचली बाहो किंवा ठकारे पर्वतायचा, की तो साक्षात पर्वतच समोर आलाय, ठाकलाय, ठकारे या शब्दातनं आपल्याला ते तिथे म्हणजे आजूबाजूला विचार करायची संधीच हे दोघंही देत नाहीत. मला हे म्हणायचंय, हे मी सांगतोय, बस दॅट्स इट. हे स्वतःवरचा विश्वास, स्वतःच्या शब्दांवरचा विश्वास आणि त्यातनं निर्माण केलेलं संपूर्ण शब्दसृष्टी, हे दोघांचंही सामर्थ्य होतं. दोघांनी अनेक नवीन शब्द घडवलेत. मगाशी मी एका ठिकाणी असं म्हटलं की वाङ्मय हे खरं तर त्यांचं साधन होतं, पण ते करताना त्यांचे विचार एवढे भरभर यायचे की शब्द एखादा नाही आहे का, ठीक आहे, काही हरकत नाही, मी नवीन मला हवा तो घडवतो. समर्थांच्या बाबतीत ध्वजांगे म्हणजे खरं तर उजव्या बाजूस असं आपण म्हणतो, किंवा पृथ्वीवर हा नॉर्मली वापरला जाणारा त्या काळातलाही शब्द होता. समर्थ त्याच्यासाठी भूमंडळी असा दणदणीत शब्द वापरतात. नवा ह्या किंवा नवीन ह्या शब्दाला तो लहान किंवा वेगळ्या कोमल भावनेसाठी आहे, तर समर्थ नवोदित असं म्हणतात. गोंधळ जो संपूर्ण त्या काळात समाजात झालेला जो गोंधळ होता त्याच्यासाठी गलबला हा अतिशय समर्पक शब्द त्यांनी योजलाय. आणि रोकडे हा तर त्यांचा खूप लाडका शब्द आहे. त्यांच्या म्हणजे त्यांनी नेहमीच रोकडे बोल सुनवलेले आहेत वेळ प्रसंगी, हे दिसतं. तर सावरकरांच्या शब्दांविषयी सांगायचं तर मुळातच आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्यांनी भाषा शुद्धीची चळवळ चालू केलेली होती. अनेक इंग्रजी किंवा फारसी शब्दांना त्यांनी पर्यायी आणि अत्यंत चपखल असे मराठी शब्द सुचवले. पोस्ट याच्यासाठी टपाल त्यांनी सुचवलाय. सेवानिवृत्त हा शब्द सावरकरांनी दिलाय रिटायर माणसासाठी. हजर हा जो फारसी शब्द होता त्याच्यासाठी उपस्थित आहे. ग्राउंड क्रीडांगण सावरकर म्हणतात. महापौर जो प्रथम नागरिक असतो शहराचा, जो मेयरला प्रतिशब्द त्यांनी सुचवलेला होता. ही अवघी वांगी दाखल उदाहरण आहेत, कारण वेळेच्या मर्यादेत जेवढं मांडता येईल किंवा त्यांचं खूप काही आहे ते थोडं तुमच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. पुढे जे आपण वाङ्मयाच्या बद्दल म्हणतोय आरत्या, त्या आरत्या समर्थरचित आरत्या तर सर्वांनाच ठाऊक आहेत किंवा त्या लोकप्रिय अशा आहेत. त्या आरत्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की मुळातच त्यांनी लिहिलेल्या सुख करता दुःख करता ही आरती असेल, किंवा लवथवती विक्राळा ही आरती आहे, किंवा सत्राणे उड्डाणे ही हनुमानाची आरती आहे. त्या आरतीत त्या दैवाचं अतिशय समर्पक वर्णन आपल्याला समर्थ घडवतात. गणपती कसा आहे तर ऋणझुणती नुपुरे पायी आगरा, म्हणजे तो गणपती बाल गणेश आहे, तो नाजूक पावलं टाकत येतोय आणि तो नाद आपल्याला सुखावणारा आहे. त्याच वेळेला जेव्हा पुढे आपण शंकराची आरती, गणपतीचे वडील शंकर हे उग्र असं जे त्यांचं रूप आहे, लवथवती विक्राळा ब्रह्मांडे माळा, की त्यांनी काय घातलंय, कसे आहेत, आणि मग त्यांचा जो उग्रपणा आहे तो अचूक शब्दातनं पुन्हा चित्रमयता तिथे आपल्याला जाणवते. तसंच मारुतीच्या आरतीतही आहे. सावरकरांनी सुद्धा आरत्या रचलेल्या आहेत आणि त्या आरत्या म्हणजे त्यांची जी आरती आपण सगळ्यांना माहिती असेल की जयदेव जयदेव जय जय शिवराया या अनन्य शरणा आर्यांच्या राया. तर ही जी आरती आहे त्याच्याबद्दलचा किस्सा असा आहे की सावरकर जेव्हा शिकत होते कॉलेजमध्ये तेव्हा शिवजयंती आणि गणेशोत्सव हे टिळकांनी चालू केलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती. तर त्यांच्या त्या संध्याकाळच्या
त्या तिथे ग्रुपमध्ये असं ठरलं की अरे उद्या शिवजयंती अशी तशी साजरी करूया. तिथले त्यांचे एक शिक्षक म्हणाले की अरे तू एवढ्या कविता करतोस, आपण उद्या शिवजयंती करतोय पण एकही शिवाजी राजावरची कविता नाहीये आणि आपण इतरच सगळ्या आरत्या म्हणतो. आणि त्यांच्या शिक्षकांनी मग त्यांना असं पॉइंट आउट केलं की बरंच काही तू लिहितोस, तुझं वाचलंय, तर मग शिवाजी राजांवरची आरती का नाही, हा विचार मनात घेऊन सावरकर घरी गेले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले शिवजयंती उत्सवाला, तेव्हा की ते आरती घेऊन गेलेले होते की जयदेव जयदेव जय जय शिवराया. स्तोत्र पुन्हा पुढचा जो एक भाग आहे की समर्थांनी ही स्तोत्र लिहिलेली आहेत आणि ती अत्यंत प्रेरक अशी स्तोत्र आहेत. त्या काळाची गरज ओळखून लिहिलेलं मारुती स्तोत्र असेल किंवा तुळजाभवानी स्तोत्र आहे. त्याच्यात तर ते सरळ सरळ जगदंबेलाच साकडं घालतात. जेव्हा अफजल खानाची स्वारी आलेली आहे प्रतापगडावर, तुळजाभवानीला म्हणतात की तुझा तू वाढवी राजा, आता तुला बघायचंय, तुला हे राज्य जपायचंय, ते वाढवायचंय, त्याच्यासाठी राजाला सांभाळणं ही तुझी जबाबदारी आहे असं ते म्हणतात. तर सावरकरांनी सुद्धा स्तोत्र रचलेली आहेत. मुळात देवी म्हणजे कुठल्याही ठिकाणी स्त्री शक्ती खूप प्रेरक असते बघा. त्या स्त्री शक्तीला स्वातंत्र्यांनी स्वातंत्र्य देवीचं स्तोत्र रचलेलं आहे. जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे. हे म्हणताना स्वतंत्रते भगवती, तूच यश देणार आहेस. म्हणजे जसं इथे समर्थ त्या तुळजाभवानीला सांगतात की तुलाच राजाला सांभाळायचंय आणि राज्यालाही सांभाळायचंय, तसं सावरकर स्वातंत्र्य देवीला सांगतात यशोयुताम वंदे, तूच आम्हाला यश देणार आहेस, सो हे तुला साकडं घालत आहे. किंवा अजून एक सावरकरांचं काव्य आहे की जे उत्तम स्तोत्र म्हणून आपल्याला परिचित आहे. हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितमतेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओझा. संपूर्ण काव्य जेव्हा स्तोत्र आपण वाचू तेव्हा त्यातले शब्द शब्द कानावर पडताच एक स्फुरण आपसूक आपल्याला चढतं आणि मलाही काही करायचंय, हे जे मगाशी म्हटलं तसं मन प्रज्वलित करणं हे दोघांनीही केलेलं दिसतं. आता इतकं आरत्या स्तोत्र किंवा कविता रचणारी मंडळी त्या त्या काळानुरूप आणखीन एक वेगळी गोष्ट ते करतात बघा की ती गोष्ट कुठली होती तर हिंदी काव्य. समर्थांच्या काळातही महाराष्ट्राच्या आजूबाजूला त्यांनी जेव्हा आसेतू भ्रमण केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बरीच मंडळी काही काही लिहितात किंवा आपल्याही देशात इतर बरीच लोक आहेत. अशा वेळेला त्यांना मराठी कळत नसेल तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणून त्यांनी दाखनी हिंदीत काही रचना केलेल्या आहेत. अतिशय साधी सोपी पण तितकीच रसाळ आणि पुन्हा हेतूपासून ते किंचितही ढळलेले नाही की हेतू काय आहे हिंदी काव्य करण्याचा. माझा हा जो स्वराज्य विचार आहे तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मग तीनो लोक नमो कंटक रावण उसको किया खेव, 33 कोटी बंद घुरा छुरावे सर्व देवता को देव. माझा राम कसा आहे तर 33 कोटी देवांची सुटका करणारा बंध विमोचक आहे. या रामाचं वर्णन त्यांनी दाखनी हिंदीतनं हिंदी कवितेतनं इतरांपर्यंत पोहोचवलंय. तसंच जेव्हा सावरकर अंदमानाच्या काळकोठडीत होते, काळ्या पाण्याच्या शिक्षेत होते, तेव्हा त्यांनी चक्क गझल लिहिल्यात. आता खरं तर गझल म्हटलं की शायर, प्रेम आणि मग ती प्रेयसी वगैरे 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 सगळ्या छान गोष्टी डोळ्यासमोर येतात. आहे उर्दूमध्ये गझलचा हेतू तोच आहे, पण सावरकर हे शेवटी सावरकरच आहेत. त्यांनी कविता रचली काय, स्तोत्र रचलं काय, आणि ते गझल जेव्हा लिहायला लागतात तेव्हा त्यांच्या गझलेतलं जे प्रेम आहे ते तुमच्या माझ्यासारखं नसतं हो, तर ते प्रेम हे देशप्रेम आहे. सावरकर असं म्हणतात, मुहिब्बाने वतन होंगे हजारो, बेवतन से पहले फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमान पहिले. हे जे काही त्यांचं एक फार वेगळं असं रूप आहे ते वेगळं रूप ह्या वांगी दाखल दोन फक्त मी त्या दोघांच्याही रचना घेतल्या. पुढे पत्र हा जो त्या काळातला शिवाजी महाराज किंवा समर्थांच्या काळात नुकतंच पत्र हे थोडंसं गद्य स्वरूपात लिहिलं गेलेलं होतं किंवा लिहिलं जाऊ लागलं होतं. समर्थ काळात त्याला लिखित असं म्हणत होते. तर ही जी पत्र समर्थांनी लिहिली आहेत ती शिवाजी राजांना आहेत, ती संभाजी राजांना आहेत. आणि संभाजी राजांना लिहिताना त्याच्यातनं त्यांनी सावधपण कसं असावं तर शिवाजी म्हणजे राजाचे कैसे चालणे, कैसे वागणे ह्याच्याकडे लक्ष द्या.
तर तेच समर्थ जेव्हा स्वतः प्रत्यक्ष छत्रपतींना पत्र लिहितात तेव्हा निश्चयाचा महामेरू त्याचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की राजे कसे आहेत, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, म्हणजे अगदी मोजक्या ओळीत संपूर्ण वर्णन तिथे त्यांनी दाखवलेलं आहे. हेच समर्थ मगाशी आपण बघितलं की चातुर्याच्या कथेत त्यांनी विजापूरहून सरदार निघाला आहे हे खरं तर काव्य आहे, पण ते फक्त काव्य नाहीये, तर ते समर्थ आणि शिवाजी राजांमधलं ते गुप्त पत्रच होतं. अशीच अनेक पत्र सावरकरांनीही लिहिली, पण त्यातलं आपण त्यांची जी कविता आहे, गाजलेली कविता माझे मृत्यूपत्र, बघा मृत्यूपत्र आपण सर्वसामान्य माणसं आयुष्याच्या कुठल्या स्टेपला लिहितो किंवा आपल्याकडे खूप काही असेल तर मृत्यूपत्राचा विचार करतो किंवा मृत्यूपत्र म्हटलं तरी खूप वेगळी इमोशन्स लोकांच्या मनात येतात. पण सावरकर जे येसुवहिनींना पत्र लिहितात त्याच्यात ते म्हणतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहन म्हणून असावयाचे, बुद्धीची वाण धरिले करी हे सतीचे. म्हणजे मृत्यूपत्र लिहितानाही हा माणूस असं म्हणतोय की देशप्रेम याच्या पलीकडे आमच्याकडे काहीच नाहीये, हे देशप्रेम आम्ही तुम्हाला देतोय आणि तेच माझं वारसा म्हणून मी काय ठेवून जाणार आहे, हेच ठेवून जाणार आहे. एवढं अलौकिक असं दोघांचंही वाङ्मय आपल्याला दिसतं. या ठिकाणी या स्लाइड मध्ये आपल्याला एक फोटो दिसतोय आणि बाजूला समर्थ रचित आणि सावरकर रचित काही त्यांचे वाङ्मयाची नावं दिसतात की मनस सामर्थ्य हा या दोघांमधला खूप कॉमन असा भाग मला आणखीन एक सापडला आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वातलं खूप ग्रेटनेस आहे. कारण काउन्सिलिंग हा सध्याच्या काळात आत्ता तर आपण बघतोय की मन खूप इतर तितर होतं आणि मग वेडे आत्महत्यापर्यंतचे विचार येतात, पण या दोघांनी त्यांच्या आयुष्यात काही कमी संकट भोगली नव्हती किंवा तुमची माझी आजच्या काळातली जर काही आपण नैराश्य किंवा डिप्रेशन म्हणावी तर ती अगदीच साधी किंवा क्षुल्लक वाटतील एवढी संकट त्यांच्यावर ओढवलेली होती. मग करुणाष्टक जेव्हा समर्थ लिहितात तेव्हा ते त्यांच्या पुरश्चरण काळातलं आहे आणि तिथे ते म्हणतात की माझं मन अचपळ झालंय, त्याला काबूत ठेवायचं आहे, त्याच्यासाठी काय करू. म्हणजे काउन्सिलर ते समाजासाठी होतेच, त्यांच्या शिष्यांसाठी होते, शिष्यांना उपदेश केला, मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली, पण स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करणं, आत्मसमुपदेशन, सेल्फ काउन्सिलिंग हा जो विचार आहे हा या दोघांनी केलाय. करुणाष्टकांमध्ये समर्थ स्वतःच काउन्सिलिंग करतात की काही नाही, आता मला बाकी काही नकोय, फक्त तुझी आस लागली आहे हे रामा आणि तिथपर्यंत घेऊन चल किंवा मला दिशा दाखव. हेच समर्थ जेव्हा मनाचे श्लोक लिहितात तेव्हा मनाचे श्लोक तर सर्वांनाच ठाऊक आहे, डूज अँड डोंट्स आहेत आणि मन कसं ताब्यात ठेवावं हे ते सांगणारे आहेत. अशा वेळेला त्यातली एक श्लोक जो आहे तो फार प्रेरक आहे बघा, की ते पटकन म्हणून जातात की समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा भूमंडळी कोण आहे, कोणाची टाप आहे माझ्याकडे वाकड्याने बघायची, कारण तू माझा शिष्य आहे, समर्थ तुझ्या पाठीशी आहे आणि साक्षात राम आहे. हा जो एक रोखठोकपणा, हा विश्वास देणं, एक शब्दांचं कवच उभं करणं, मनाला संतुलित ठेवण्याचं काम समर्थ करतात. तसाच प्रकार आपल्याला सावरकरांच्याही कवितेत आपल्याला दिसतो. सावरकरांची कविता मी या ठिकाणी फक्त तुम्हाला 2च ओळी त्यातल्या सांगते. सावरकर म्हणतात आपल्या सगळ्या शिष्यांना किंवा आपल्या सहकार्यांना, अंदमानातल्या सगळ्या इतर कैद्यांना सांगताना की अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला, की मला मारणाराच अजून जन्माला आला नाहीये तर कशाला भ्यायचं. ही संकट माझ्यावर येणारे हे जे मृत्यूचे प्रसंग आहेत ते येत राहतील, पण मला मारणारा अजून अद्याप जन्मास आला नाहीये. हे सांगणारे सावरकर जेव्हा कमला लिहितात तेव्हा त्यांचे खूप वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं. कमला हे खरं तर प्रेम काव्य आहे बघा. मुळात कमलाची आधी छोटीशी पार्श्वभूमी, त्याचा किस्सा सांगू इच्छिते की हे त्यांनी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असताना लिहिलेलं हे काव्य आहे.
सावरकर म्हटलं की देशप्रेम, प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि असे सावरकर जेव्हा दिवसभर तो कोमू फिरवून फिरवून दमायचे, कधीतरी त्यांना त्यांच्या कोठडीत आणून टाकायचे. त्यांची कोठडी जर अंदमानला तुमच्यापैकी कोणी गेलं असेल किंवा जेव्हा जाल तेव्हा बघायला मिळेल बघा की ती एका टोकाला आहे दुसऱ्या मजल्यावर, आणि त्याच्या डायगोनली अपोजिट कैद्यांना फाशी दिली जाते ती जागा आहे. त्या ठिकाणी उद्या जर त्या कैद्याला फाशी असेल तर आज संध्याकाळी किंवा आज दिवसा त्याला आणून टाकायचे, आणि तो कैदी स्वतःच म्हणजे मनावरचा ताबा घालवलेला असा तो असायचा. स्वाभाविक आहे ना, उद्या मला फाशी होणार आहे तर आज सैरभैर होणं, वेड्यासारखं किंचाळणं, ओरडणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या की तो जेलर म्हणायचे किंवा एकूणच सगळे ब्रिटिश तुरुंग अधिकारी म्हणायचे की सावरकर हे महा डेंजरस. त्यांच्या बिल्ल्यावरही डी हा कोरलेला होता. आणि त्या सावरकरांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दिवसभर श्रम झालेच आहेत, पण हे त्यांच्या कोठडीत आल्यावरही ते खूप खचून जावेत म्हणून त्यांनी ती मुद्दाम कोठडी दिलेली होती. असे सावरकर जाग आल्यावर काय करायचे, ते एकतर त्यांना कुठल्याही प्रकारचं साहित्य दिलं जायचं नाही, पण मुळात सतत काहीतरी लिहिण्याची उर्मी असलेला हा माणूस कागद नाही किंवा लेखणी नाही तर ऑप्टिमम युटिलिटी ऑफ अवेलेबल सोर्स हा इकॉनॉमिक्सचा नियम वापरत सावरकरांनी काय केलं तर ती जी आपल्या कोठडीची भिंत होती त्या भिंतीलाच त्यांनी कागद बनवला. आणि ते जेव्हा दिवसभर फिरायचे, ते जंगलच होतं अंदमानाचं सेल्युलर जेल, तिथे घायपातीचे काटे त्यांना कुठे कुठे लागायचे, ते उचलून आणायचे आणि घायपातीच्या काट्याला त्यांनी बोरू बनवलाय. त्या काट्याने त्यांनी त्या भिंतीवरती आपल्याला जे जे सुचत होतं ते रचले, आणि त्यातनं कमला हे महाकाव्य जन्माला आलं. आणि कमला हे सुंदर प्रीतीचं काव्य आहे की जे सावरकरांच्या इतर सगळ्या प्रतिमेला छेद देणारं, पण कदाचित सेल्फ काउन्सिलिंगसाठी की नाही ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, पण मला जर माझं मन शाबूत ठेवायचंय तर म्हणून अशा प्रकारचं वेगळी काव्य रचना त्यांनी आपल्याला इथे केलेली दिसते. ह्या दोन्हीतनं अर्थातच दोघांमधलंही अतिशय उत्तम असं स्वतःला सांभाळत माझ्या शिष्यांना किंवा सहकार्यांना पुढे नेत, त्यांना सांभाळत, त्यांचं मन ताब्यात ठेवत, कुठलाही वेडावाकड्या विचार आचार होणार नाही याची काळजी घेत उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले हे प्रयत्न दिसतात. शेवटाकडे येताना मी असं म्हणेन की ही स्लाइड खूपच बोलकी आहे की दोघांनीही जे काही कार्य केलंय 17व्या शतकातलं समर्थांचं कार्य किंवा 20व्या शतकातलं सावरकरांचं कार्य हे त्या काळात शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापनेला आणि इकडे स्वातंत्र्य प्राप्तीच्या संपूर्ण चळवळीला एक संप्रेरक किंवा उत्प्रेरक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॅटलिस्ट असं म्हणतो, असे हे दोघंही होते की सतत समाज मन घडवत त्यांनी ठेवलं, ते जागृत ठेवलं. जो समाज निद्रिस्त झालेला होता त्या निद्रिस्त समाजाला एका विशिष्ट पाथेयापर्यंत नेण्याचं काम संप्रेरक म्हणून दोघांनीही केलेलं आहे. राज्याभिषेक प्रसंगी जेव्हा शिवराज्याभिषेक रायगडावर झाला तेव्हा इतिहास आपल्याला असं सांगतो की तेव्हा समर्थ तिथे उपस्थित नव्हते, ते अनुपस्थित होते. कारण मुळात समर्थांची भूमिका किंवा सावरकरांच्या बाबतीत असं होतं की त्या दोघांनाही किंग मेकर ते बनवणारे होते. त्यांना स्वतःला किंग होणं किंवा त्या कुठल्याही पदाची अपेक्षा त्यांनी कधीच ठेवली नव्हती. त्याच्यामुळे माझं ध्येय आनंदवन भुवन जर मला प्रत्यक्षात पाहायला मिळालंय तर ठीक आहे, माझं स्वप्न साकारलं, तिथे उपस्थित राहणं त्यांना काही गरजेचं वाटलं नाही. हाच प्रकार जेव्हा स्वातंत्र्य सोहळा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सावरकर तिथे उपस्थित नव्हते. त्याची 2 कारणं आहेत बघा. मुळात सावरकरांनी स्वतः असं सांगितलं की आज माझ्या देशाला अखंड भारत म्हणून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये, फाळणी झालेली होती किंवा काही प्रिन्सली स्टेट होते, हे एक सावरकरांच्या बाजूनं कारण होतं. आणि सरकार मुळात भारत स्वतंत्र होताना सुद्धा सावरकरांबद्दल भीती होती की सावरकरांना इथे आणलं तर बापरे, हा जो काही एक भाग होता. म्हणजे दोघांच्याही आयुष्यातल्या त्यांच्या ज्या अंतिम उद्दिष्टाप्रत येताना ते जे क्षण होते तेव्हा दोघंही अनुपस्थित होते. आणि हेच मला वाटतं त्यांच्यातल्या निष्काम अशा
कर्म योग जे असतात ते तसं त्यांचं व्रतस्थ जीवन, दोघांनीही देशसेवेचं जे व्रत घेतलेलं होतं त्या व्रताप्रती ते कायम जागले आणि म्हणूनच निष्काम कर्मयोगी अशी त्यांची आपल्याला नक्कीच महती पडते. ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे 40-45 मिनिटं मी अखंड आपल्याशी बोलतेय, संवाद साधतेय. त्यात आपण सगळ्यांनी, मगाशीच मी म्हटलं की आपण हे का एकमेकांबरोबर कनेक्ट झालोय, कारण सावरकर आणि समर्थ रामदास हे दोघेही आपल्या मनातले अतिशय मानाचे कोपरे, आपली श्रद्धास्थानं आहेत. म्हणून हा सुहृद संवाद माझा अखंडपणे चालू राहिला. आणि ह्या दोघांमधलं जर म्हणजे मुळात हे जे 40 मिनिटात सांगणं जे होतं ते चिमटीत सूर्य पकडण्यासारखं आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरी हा प्रयत्न केला आणि मला जे विचार सुचले ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवले. या दोघांविषयी सांगताना एक शेवटची गोष्ट मी अशी नक्की सांगेन की दोघांमधला समान धागा जो आहे तो म्हणजे त्यांच्यातलं प्रखर आणि प्रचंड असं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रोद्धाराची तळमळ. मग 17व्या शतकातल्या समर्थांचा 20व्या शतकातल्या सावरकरांवरती आपल्याला प्रभाव दिसून येतो. असं जर मी म्हंटल तर ते वावगं ठरू नये असं मला वाटतं. ह्या सगळ्यात शेवटी मी सगळ्यांचे आभार मानीन. विशेषतः तुम्ही पूर्ण वेळ माझ्या बरोबर इथे राहिलात आणि नेटने आपल्यावर वायफाय, नेट या सगळ्यांनी एवढ्या पावसाळी स्ट्रॉमी वेदर मध्ये साथ दिली त्याचेही आभार. विशेष म्हणजे पौरस आर्ट्स विजनच्या पौरसनी मला हा पुन्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या प्रवासात माझा काका नितीन पालकर जो आहे तो डे 1 पासून माझ्या बरोबर होता. सतत त्याचं मार्गदर्शन, त्याच्या सूचना, त्याच्यामुळे हा सगळा जो विषय आहे तो मला नेमका मांडता आला असं म्हणेन मी. ओंकार मुळे, माझा स्टुडंट श्री ओंकार मुळे जे त्यांनी अतिशय समर्पक, देखण्या, चपखल अशा केलेल्या ज्या स्लाइड्स आहेत, त्याला अप्रोप्रिएट फोटो आहेत ते त्यांनी तिथे वापरले आणि अतिशय उत्तम प्रेझेंटेशन त्याच्यामुळे झालं. त्याचबरोबर आणखीन 2 महत्वाच्या व्यक्ती आहेत की रोहित विनेरकर जो ह्या संपूर्ण, आणि मनाली इंगळे ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं ते रेकॉर्डिंग करतात की ते पुढे जाऊनही आपल्याला ऐकता येतं, उपलब्ध होतं तुम्हालाही आणि मलाही. मग सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तसंच एकच मिनिट मला आणखीन बरीच मान्यवर मंडळी इथे जॉईन झाली आहेत. त्यांची फक्त मी नावं सांगेन की पिंपळखरे पुण्याहून आहेत, की स्वतः डॉक्टर आणि सावरकर अभ्यासक, सावरकर प्रेमी आहेत, त्यांचे आभार. मंगला सिन्नरकर माझ्या PhDच्या गाईड, माझ्या मॅडम आहेत, त्यांचे आशीर्वाद कायम असतात. त्या आहेत ब्रह्मे मॅडम माझ्या MPhilच्या गाईड, या दोघी आवर्जून आहेत. तुषार राजे की मोठे संपादक, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार. राजेश पोळे आणखीन एक मोठे ज्येष्ठ पत्रकार. ही मंडळी, यांचे आशीर्वाद आणि यांच्या सूचना सतत बरोबर असतात. ही माधव डोळे हे आणखीन एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही मनपूर्वक आभार. ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत मी किती पोहोचले मला ठाऊक नाही, पण हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि दोघांविषयी, समर्थ रामदास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शेवटी एकच शब्द वापरीन की दोन्ही व्यक्तिमत्व ही तेजस्विनावधी नमस्तु, एवढंच त्यांच्याविषयी एका शब्दात वर्णन करता येईल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम, असं म्हणता येईल का आपल्याला, म्हणजे प्रश्न पण असा एक आलेला होता आणि मला देखील विचारायचं होतं की समर्थ रामदासांनी शस्त्र आणि शास्त्र यांची सांगड घातली असं म्हणू शकतो का आपण? हो आहे. त्यांना जे मिळवायचं होतं त्या संदर्भात असं होतं की नुसतं शास्त्र सांगून नाही, प्रसंगी जर शस्त्राची गरज पडली. मगाशी मी उदाहरण सावधपणा सांगताना तेही म्हटलं की त्यांच्या ती कुबडी जी आहे त्या कुबडीतही गुफ्ती होती, किंवा समर्थ शिष्य अनेक जे काठी वापरायचे त्या काठीत आतमध्ये सुद्धा एक गुफ्ती अनेकदा लपवलेली असायची. शस्त्र आणि सांगड ही त्या काळाची गरज होती, कारण यावनी जे शत्रू होते ते अत्यंत निर्दयी होते.
त्यांना जर कुठेही सहृदयता नसेल, तर शब्दांनी त्यांना कळणार नसेल, तर प्रसंगी शस्त्र वापरावं लागतंच. बरोबर. कोणाला प्रश्न किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर ते विचारू शकतात. तोपर्यंत एक प्रश्न असा आला होता मॅम, व्हॉट्सअपवरती मला एकाने विचारला होता की असा हा अभ्यास आहे, म्हणजे ही तुलना आपण म्हणू शकणार नाही, पण या दोघांचा अभ्यास का करावा असं वाटलं, की हे असं एकतर काळ वेगळा आहे, पूर्ण वेगळं, असं का करावं असं वाटलं, असा एक प्रश्न. म्हणजे अभ्यास का संशोधन काय तुम्हाला का करावं वाटले, असा प्रश्न होता. मी अगदी सुरुवातीला ह्याच्याबद्दल 2 मिनिटं बोलले होते बघा, की यावर्षी सावरकर जयंती निमित्त जेव्हा टीव्हीवर सह्याद्रीच्या पाऊल खुणा कार्यक्रम बघत असताना लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि शंकर वैद्य, ज्येष्ठ प्राध्यापक आणि कवी, ह्यांच्या कार्यक्रमात लताबाई एका ठिकाणी म्हणाल्या की मला असं जाणवतं, कारण त्यांनी समर्थांच्या रचनाही गायल्या आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविताही गायलेल्या आहेत, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला ह्याच्यात समर्थांचा प्रभाव सावरकरांच्या शब्दकळेवर वाटतो. तिथे हा अभ्यास एकत्र दोघांचा करावा हे बीज पडलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा माजनीचं चरित्र मी हातात घेतलं, तेव्हा पहिलंच वाक्य दिसलं की समर्थ रामदास हे इटलीतील जोसेफ मॅझनी बरोबर त्यांनी तुलना केली की ते भारतातले मॅझनी आहे आणि मॅझनी हा इटलीतला रामदास आहे. म्हणजे जिथे सावरकर सतत रामदासांविषयी हा जो एक अनुबंध घेतायत, तर मग यांच्या साहित्यात किंवा यांच्या विचारांवर, यांच्या कृतीवर कुठे यांचा प्रभाव आहे का, हा शोध घेतला, म्हणून हा विषय निवडला. कोणाला प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्स मध्ये विचारू शकतात, किंवा संतोष शिंदे म्हणून यांना प्रश्न आहे, विचारा सर, चालेल. कदाचित माईक म्यूट असेल त्यांचा. हो. एक प्रश्न असा होता की कमला हे कुठे वाचायला मिळू शकेल, कोणी विद्यार्थ्यांनी विचारला होता, तर हे साहित्य कमला हे कुठे वाचायला मिळू शकतं? उपलब्ध आहे आणि समग्र समर्थ साहित्य हे समर्थांवर जसं पुस्तक आहे तसं समग्र सावरकर साहित्य 9 खंडात, 1 ते 9 खंडात ते उपलब्ध आहे. दादरला जे सावरकर प्रतिष्ठान आहे तिथेही हे पुस्तक आहे, किंवा आपण मॅजेस्टिक किंवा ही जी प्रथितयश जी बुक स्टोअर्स आहेत तिथेही ते मिळतं. धन्यवाद मॅडम. मला वाटतं प्रश्न नसावेत कोणाला अजून. ऍक्च्युली मॅम आपण खूप वेगळाच विषय हाताळला होता, कारण की असा विषय मी तरी कुठे ऐकला नव्हता, किंवा असं कुठे मी कधी अभ्यास पूर्ण वाचन तरी केलं नव्हतं की ऐकत देखील नव्हतं. हा खूप असा वेगळा असा हे होता आणि मुळामध्ये बरेच जण तेच. हा सर बोला. सावरकरांचं सर्व वाङ्मय सध्या आंतरजालावरही उपलब्ध आहे, तिथेही कमला आहे. हो हो हो. हो. अच्छा अच्छा. धन्यवाद सर. नितीन सर. तर तेच म्हणत होतो मी की खूप वेगळा विषय हा होता. आणि मॅम खरं तर सांगायचं तर आज म्हणजे हे एक वेगळं पहिलं असं झालं होतं की 7:06 101 जण होते, ते आतापर्यंत, म्हणजे आता प्रश्न उत्तर सुरू झाल्यावर काही जण झाले असतील, पण आतापर्यंत तेवढीच संख्या होती. म्हणजे 1 तास जवळजवळ 100 जो मीटिंगचा जी मेंबर अलाउ करतो गुगल, 100च्या 100 पैकी आज 1 तासभर मॅम होते. याचं कारण समर्थ रामदास आणि सावरकर या 2 नावांमध्ये, या 2 थोर व्यक्तिमत्वांसाठीच आहे, कारण त्या 2 नावांच्या ओढीनेच बरीच जण इथे आली आणि म्हणून ते कदाचित पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिले असं मला वाटतं. अजून एक प्रश्न मला असे दिसतोय की त्यांना पक्षीप्रेमही सावरकरांच्या साहित्यात दिसलं. हो, त्यांच्या माझी जन्मठेप मध्ये हा उल्लेख आहे
आणि तिथे त्यांनी म्हणजे निसर्ग टिपला आजूबाजूचा. त्या निसर्ग टिपताना प्राणी पक्षी हेही आवर्जून टिपलेत त्यांनी. आणि त्याचं अतिशय सुंदर वर्णन म्हणजे त्यांनी जे जे त्यांच्या नजरेनं टिपलं ते तिथे त्यांनी मांडून ठेवलं. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व जर चौकस असेल आणि सजग असेल, मगाशी जसं म्हटलं, तर आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी ते टिपत राहतं. ते त्यांच्या वाङ्मयात येतं. ते सावरकरांचं पक्षीप्रेमही त्याच्यातनं दिसू शकतं. बरोबर. ज्यांना प्रश्न असेल त्यांनी डायरेक्ट अनम्यूट करा, कारण की मला सगळी जण दिसत नाहीयेत. मोठा गजानन आहे, त्यांना प्रश्न आहे. हॅलो. हा सर. हा सर. सर मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रेरणा कोणाकडून भेटायची? प्रेरणास्थानं अनेक होती. त्यांनी मगाशी ह्या सगळ्या लेक्चरमध्ये आपण संवादात म्हटलं तसं समर्थांचा प्रभाव होताच. शिवछत्रपती हे त्यांचं प्रेरक स्थान होतं. भारतातला जो इतिहास आहे, मग तो पुरू राजापासून पेशव्यांपर्यंतचा इतिहास, त्यांनी 6 सोनेरी पानं, इतिहासाची 6 सोनेरी पानं हे जे पुस्तक लिहिलंय, त्याच्यातही आपल्याला दिसतं की त्या प्रत्येक जे जे उदात्त उत्तम होते ते वेचत गेले आणि त्या प्रत्येकापासून, प्रत्येक व्यक्तिमत्वातनं त्यांनी ती एक एक प्रेरणा टिपत गेलेले. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. नमस्कार, दिवाकर ठोंबरे बोलतोय. प्रश्न नाहीये. अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये गेले तासभर किंवा 40 मिनिटं धबधब्यामध्ये न्हावून निघतोय. आपले मनपूर्वक आभार आणि पोरस आणि त्यांच्या टीमचे देखील. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. अजून काही प्रश्न आहेत? खूपच छान झालं संपूर्ण सत्र. थँक्यू सो मच. जे धबधबा तोही आदळे, त्या वेगाने सगळे विचार प्रकट होत होते असं एका क्षणी वाटून गेलं. थँक्यू सर. मला वाटतं प्रश्न नसतील तर मॅम तुमची परवानगी असेल तर आपण हे सत्र असं संपलं असं सांगूया. फक्त मला एकच मॅम सांगायचं होतं, एक तर तुमचे मी आभार मानतो मॅम की तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि अशा विषयाला स्पर्श करत सगळ्यांना जे काही सांगितलं किंवा ज्ञान दिलं. खरोखर त्याच्यामुळे बरेच जण प्रेरणा देखील घेतील आणि त्यासोबतच बरेच जण समर्थ रामदास असतील किंवा जे तरुण मंडळी आहेत ते समर्थ रामदास असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील त्यांचं नक्कीच साहित्य वाचायला सुरुवात करतील. आणि दुसरी गोष्ट, मला सगळ्या समस्त जे कोणी श्रोते होते त्यांनाही आभार म्हणजे व्यक्त करायचे. त्यांचा वेळात वेळ काढून ते आले, त्यामुळे त्यांचे सुद्धा परत एकदा ओंकार मुळे, रोहित विनेरकर, मनाली इंगळे यांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळे रेकॉर्डिंग शक्य झालं. टेक्निकल सांगू इच्छितो की याच रविवारी अरविंद परोळेकर सर देखील आपल्याबरोबर या मीटिंगला जॉईन झाले आहेत. तर हेच अरविंद परोळेकर सर आहेत, ते स्वतः मोठे फोटोग्राफर देखील आहेत आणि त्यांची ऑफिशियल ओळख आपल्या रविवारी होईलच. तर त्यांचंच आपलं 17 रविवारचं असणारे जे वेगळं असं आणि तरुणांना, आणि याशिवाय आपण मोबाईल फोन ज्यासाठी घेतो म्हणजे कॅमेरा, तर मोबाईल मधल्या कॅमेऱ्यातून DSLRच्या तोडीसोड कसे आपण फोटो काढू शकतो त्याच्यावरच एक ओळख एक सेशन सर घेणार आहेत. तर त्याही सेशनला उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना विनंती करेन. पुन्हा एकदा मॅम तुमचे आभार आणि पुन्हा सगळ्या श्रोत्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.